गुड आफ्टरनून विद्यार्थी मित्र हो. मागील प्रकरणामध्ये आपण सार्वजनिक उत्पन्नाची साधने कोणती आहेत, त्या साधनांचा अर्थ, त्यानंतर सरकारला सार्वजनिक उत्पन्न मिळवून देणारं महत्त्वाचं हक्काचं साधन ते म्हणजे टॅक्स, कर. कराचे प्रकार आपण पाहिले, प्रत्यक्ष कर, अप्रत्यक्ष कर. त्यानंतर कर आकारण्याच्या पद्धतीवरून कराचे 3 प्रकार आपण पाहिले. त्यामध्ये प्रमाणशील कर, प्रगतिशील कर आणि प्रतिगामी कर. आणि या करांचे गुणदोष आपण अभ्यासले. आता कर आकारल्यानंतर कराचा भार, कराचा बोजा करदात्यावर निर्माण होत असतो. कर आकारल्यानंतर करदात्याला कर भरावाच लागतो, कारण कर हे अनिवार्य स्वरूपाचे असतात. कर आकारल्यानंतर करदात्याला कराचा भार सहन करून कर भरावे लागतात. त्यामुळे करदात्यावर कराचा बोजा पडतो. मग कराचा बोजा पडत असताना त्या कराच्या भाराचं, त्या कराच्या बोजाचं योग्य विभाजन झालं पाहिजे. योग्य जर विभाजन झालं नाही तर करदात्यांवर या कराचा अधिक बोजा पडून हे कर अन्यायकारक ठरू शकतात. कर आकारल्यानंतर करदात्याला ते भरावेच लागतात, त्याचा बोजा सहन करावा लागतो. परंतु या कराच्या भाराचं विभाजन जर योग्य झालं नाही, कराच्या भाराचं विभाजन योग्य झालं पाहिजे. जर ते कराच्या भाराचं विभाजन योग्य झालं नाही तर त्या कराचे करदात्यावर विपरीत परिणाम झालेले आपल्याला दिसून येतात. कर हे केवळ उत्पन्न मिळवून देणारं साधनच आहे असं नाही. कर हे केवळ उत्पन्न मिळवून देणारं साधन नाही, तर कर हे एक सामाजिक न्यायाचं साधन आहे. कर या साधनापासून समाजामध्ये सामाजिक न्याय निर्माण करता येतो. म्हणून कर एका बाजूला महसूल मिळवून देणारं सरकारचं साधन आहे, महसूल प्राप्त करून देणारं सरकारचं ते एक साधन आहे. त्याचबरोबर आपल्याला हे विसरून चालणार नाही की कर हे एक सामाजिक न्यायाचंही साधन आहे. कराच्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये सामाजिक न्याय निर्माण करता येतो. त्यामुळे कर आकारल्यामुळे केवळ उत्पन्न प्राप्त झालं पाहिजे एवढाच कर आकारण्यामागचा उद्देश नसतो, तर कर आकारल्यानंतर सरकारला महसूल तर प्राप्त झालाच पाहिजे करापासून, पण त्याचबरोबर समाजामध्ये सामाजिक न्याय सुद्धा निर्माण झाला पाहिजे. म्हणून कर हे सामाजिक न्याय निर्माण करण्याचं साधन आहे, हे आपण विसरता कामा नये. अन्यथा कर सरकारला महसूल प्राप्त करून देतील
परंतु समाजामध्ये अन्यायकारक ठरतील. समाजामध्ये न्याय निर्माण करण्याऐवजी अन्यायकारक ठरू शकतात, अन्याय निर्माण करू शकतात. कारण कर आकारल्यानंतर कराच्या भाराचं विभाजन जर व्यवस्थित झालं नाही, योग्य झालं नाही, तर समाजावर या कराच्या साधनाचे विपरीत परिणाम होऊ शकतात. असे विपरीत परिणाम होऊ नये, करापासून सरकारला महसूलही प्राप्त व्हावा, उत्पन्नही प्राप्त व्हावं, आणि त्याचबरोबर समाजामध्ये कराच्या माध्यमातून न्याय सुद्धा निर्माण व्हावा. या दृष्टिकोनातून कराचं विभाजन कसं करता येईल, कशा पद्धतीनं कराचं विभाजन झालं पाहिजे, याबाबतचे सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत. म्हणून कर भाराचे विभाजन कशा पद्धतीने होईल किंवा कशा पद्धतीनं कराचं विभाजन झालं पाहिजे, कर भाराचं विभाजन झालं पाहिजे, हे सांगणारे या संदर्भातील या बाबतीतील काही सिद्धांत आहेत. आणि त्या सिद्धांताचा अभ्यास आपण या प्रकरणामध्ये करणार आहोत. इथून पुढच्या काही तासांमध्ये आपण कर भाराबद्दलच्या, कर भारा संदर्भातील, कर भार विभाजना संदर्भातील जे काही सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत, अर्थशास्त्रज्ञांनी जे काही सिद्धांत मांडलेले आहेत, त्या सिद्धांताचा अभ्यास करणार आहोत. थोडक्यात या प्रकरणामध्ये आपण कर भाराचं योग्य विभाजन झालं पाहिजे या संदर्भामध्ये जे काही सिद्धांत मांडण्यात आलेले आहेत, त्यापैकी काही महत्त्वाच्या सिद्धांताचा या ठिकाणी आपण अभ्यास करणार आहोत. तर आज जो आपण सिद्धांत पाहणार आहोत तो आहे कॉस्ट ऑफ सर्व्हिस थेरी. कॉस्ट ऑफ सर्व्हिस थेरी याला मराठीमध्ये आपण सेवा खर्चाचा सिद्धांत म्हणतो. कॉस्ट ऑफ सर्व्हिस थेरी म्हणजे मराठीत त्याला आपण सेवा खर्चाचा सिद्धांत असे म्हणतो. या सेवा खर्चाचा सिद्धांत काय आहे आणि त्यामुळे कराच्या भाराचं विभाजन कशा प्रकारे होते किंवा सेवा खर्चाचा सिद्धांत कर भाराचे विभाजन कशा पद्धतीने करावे हे सांगतो. ते समजून घेण्याचा प्रयत्न आपण या सिद्धांताच्या माध्यमातून करणार आहोत. आता या सिद्धांताप्रमाणे सेवा खर्चाचा सिद्धांत काय आहे हे आपण सुरुवातीला समजावून घेऊया. की सेवा खर्चाच्या सिद्धांतानुसार सरकारने पुरविलेल्या सेवांचा खर्च विचारात घेऊन कर आकारणी केली पाहिजे. एका वाक्यात हा सिद्धांत काय सांगतो? सेवा खर्चाचा सिद्धांत कर भाराच्या विभाजनाबद्दल काय सांगतो? तर सरकारने ज्या विविध सेवा पुरविलेल्या असतात त्या सेवांचा खर्च विचारात घेऊन कर आकारणी केली पाहिजे. सरकार जनतेसाठी विविध प्रकारच्या सेवा उपलब्ध करून देते आणि ह्या सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर त्या सेवा उपलब्ध करण्यासाठी, त्या सेवा निर्माण करण्यासाठी जो काही खर्च येतो तो खर्च सरकारला भरून काढावा लागतो आणि तो खर्च भरून काढण्यासाठी सरकार म्हणजे त्या सेवा निर्माण करण्यासाठी सरकारला जो खर्च येतो
तो खर्च वसूल करण्यासाठी सरकार कर आकारते. आणि सेवा खर्चाच्या सिद्धांतानुसार सरकारने पुरविलेल्या सेवांचा खर्च भरून काढण्यासाठी सरकार कर आकारते. हा कर आकारल्यानंतर प्रश्न निर्माण होतो. सरकारने सेवा निर्माण करून दिल्या, त्या सेवा निर्माण करण्यासाठी खर्च आला, तो खर्च वसूल करण्यासाठी सरकार कर आकारते. पण प्रश्न हा निर्माण होतो की हा खर्च वसूल करण्यासाठी कोणत्या नागरिकांवर कर आकारावा, कोणत्या लोकांवर कर लावावा, कोणत्या लोकांकडून कर वसूल करावा, हा प्रश्न निर्माण. कारण सरकारने सेवा उपलब्ध करून दिली, सेवा उपलब्ध करून देण्यासाठी खर्च आला आणि तो खर्च वसूल करण्यासाठी सरकार या सिद्धांतानुसार कर आकारणी करते. आणि ही कर आकारणी केल्यानंतर किंवा ही कर आकारणी करताना कोणत्या लोकांवर हा कर आकारावा, कोणत्या नागरिकांकडून हा खर्च वसूल करावा कराच्या रूपाने, हा प्रश्न निर्माण होतो. आणि या प्रश्नाचं उत्तर कोणत्या लोकांवर कर आकारावा, सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सेवांचा खर्च कोणत्या लोकांकडून वसूल करावा, हा जो प्रश्न निर्माण होतो, या प्रश्नाचं उत्तर या सिद्धांतानुसार लाभ घेणाऱ्या लोकांकडून कर वसूल करावा. म्हणजे सरकारने उपलब्ध करून दिलेल्या ज्या सेवा आहेत त्या सेवांचा लाभ जे लोक घेतात, जे नागरिक घेतात, त्याच नागरिकावर कर आकारावा, त्याच नागरिकाकडून कर वसूल करावा, हे या सेवा खर्चाचा सिद्धांत सांगतो. किंवा या सेवा खर्चाच्या सिद्धांतानुसार ज्या नागरिकांनी सरकारने उपलब्ध करून दिलेल्या सेवा आहेत त्या सेवांचा लाभ घेतलेला आहे, त्याच नागरिकाकडून जितक्या प्रमाणात त्या सेवांचा लाभ घेतलेला आहे तेवढ्या प्रमाणात कर वसूल करावा. म्हणजे एक प्रकारे किमतीसारखाच आहे. सरकारने सेवा उपलब्ध करून द्याव्या, सेवा उपलब्ध करून दिल्यानंतर त्या सेवा उपलब्ध करून देण्यासाठी किती खर्च आला, किती किंमत आली, किती किंमत लागली, किती उत्पादन खर्च लागला, तो उत्पादन खर्च जे नागरिक या सेवाचा लाभ घेतात त्यांच्याकडून वसूल करावा, त्यांच्यावर कर लावून वसूल करावा. म्हणजे एक प्रकारची कराच्या माध्यमातून सरकारी सेवाची किंमतच सरकारने कराच्या माध्यमातून वसूल करावी, हा सेवा खर्चाचा सिद्धांत सांगतो. हे सेवा खर्चाचा सिद्धांत सांगतो. म्हणजे एखाद्या संयोजकाप्रमाणे, एखाद्या उद्योगपतीप्रमाणे सरकारने विविध वस्तू व सेवा निर्माण कराव्यात आणि त्या सेवा किंवा वस्तू निर्माण केल्यानंतर संयोजकाप्रमाणे त्या सेवांचा जे नागरिक लाभ घेतात त्यांच्यावर कर आकारावा आणि या वस्तू व सेवा निर्माण करण्यासाठी जो खर्च आलेला आहे तो खर्च वसूल करावा. म्हणजे सरकारची भूमिका ही बरोबर उत्पादकासारखी असते, संयोजकासारखी असते, असा हे सिद्धांत सांगतात. असं हे सिद्धांत सांगतात. आणि या पुढे जाऊन सेवा खर्चाचा सिद्धांत हेही सांगतो की सेवा खर्चाचा आधार घेऊन सरकारने कर आकारणी, सेवा खर्चाचा आधार घेऊन सरकारने कर आकारणी करावी. म्हणजे काय? याचा अर्थ सेवा निर्माण करण्यासाठी जेवढा खर्च आला त्या प्रमाणातच सरकारने कर आकारणी करावी. जर एखादी सेवा निर्माण करण्यासाठी अधिक खर्च आलेला असेल तर सरकारने अधिक कर आकारावा.
आणि जर ती सेवा निर्माण करण्यासाठी कमी खर्च आलेला असेल तर सरकारने कमी कर आकारणी करावी, असं हे सिद्धांत सांगतो. म्हणजे थोडक्यात सरकारने सेवा निर्माण करून देण्यासाठी जेवढा खर्च केलेला आहे तेवढा वसूल करण्यासाठी सरकारने कर आकारणी करावी. आणि ही कर आकारणी करताना संयोजकाप्रमाणेच त्या ठिकाणी अधिक खर्च आला असेल तर सरकारने अधिक कर वसूल करावा आणि कमी खर्च आला असेल तर कमी कर वसूल करावा, असा सेवा खर्चाचा सिद्धांत सांगतो. थोडक्यात सरकारने उपलब्ध करून दिलेल्या ज्या सेवा आहेत त्या सेवांचा लाभ घेणाऱ्या नागरिकाकडून त्या सेवा सरकारला निर्माण करून देण्यासाठी खर्च आलेला आहे तो खर्च भरून काढण्यासाठी सरकारने कर आकारणी करावी. आणि ही कर आकारणी करताना सेवा निर्माण करून देण्यासाठी अधिक खर्च आला असेल तर अधिक कर आकारावा आणि कमी खर्च आला असेल तर कमी कर आकारावा, असे सेवा खर्चाचा सिद्धांत सांगतो. तर विद्यार्थी मित्र हो, या ठिकाणी आपण सेवा खर्चाच्या सिद्धांतानुसार सरकारने किती कर आकारावा आणि कशा पद्धतीने तो वसूल करावा हे सांगितलेलं आहे. तर या ठिकाणी आपण थांबूया. धन्यवाद. बाकी उर्वरित सिद्धांतावरील टीका ज्या आहे, सिद्धांतावरील टीका आपण पुढच्या तासाला अभ्यासूया. धन्यवाद.